शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी कसबा गणपती मंदिर चौका येथे झालेल्या सकल हिंदू संमेलनातील काही उद्बोधक विचार या व्हिडिओमध्ये आहेत. बोलायला हवं का? कोणीतरी जाऊन हा विषय बोलायचा का? कारण आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधीतरी हे प्रश्न येतात, जाणवतात, अस्वस्थ करतात. मग हे प्रत्येकाला जर माहिती असतील तर मी जाऊन वेगळं काय बोलणार? दुसरा माईक पण खाली घ्या. ठीक आहे, तो पण घ्या. काय बोलायचं, काय अपेक्षित आहे, तर आणि मी का बोलायचं? आपल्याला ना आपण नॉर्मली पहिल्यांदा प्रश्नच पडतात. कुठलाही कोणी विषय मांडला की आधी प्रश्न हजर होतात, मग आपण त्याची उत्तरं शोधू. हा साधारण मनुष्य स्वभाव आहे आणि तसाच माझा आहे. आणि दुसरी गोष्ट, जशा इथे सगळ्या उपस्थित महिला आहेत तशीच सर्वसाधारण मी गृहिणी आहे. माझी मुलं, माझी घरातली ज्येष्ठ मंडळी, माझी नोकरी, असं सगळं सांभाळत करताना आपण थोडंसं जरा अंग चोरूनच या विषयांमध्ये पडतो. पण मग माझ्या लक्षात आलं, मला एक गोष्ट आठवली ती मी छोटीशी सांगते. एक जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये वणवा लागतो. आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यात खूप ठिकाणी वणवे लागतात. आवाज माझा नीट पोचतोय? तसा वणवा लागतो आणि तो हा म्हणता पेटत जातो. विझायचं काही नाव घेत नाही. ते प्राणी होरपाळायला लागतात, सैतात, झाडांवरची पक्ष्याची घरटी जळायला लागतात आणि त्यांना कळत नाही की आता कसं करावं. तर एक छोटी चिमडी असते, ती फिर फिरत असते. तिला लांबवर एक तळं दिसतं. ती बिचारी तिथे जाते, त्याच्या चोळचीत तळ्यातले थेंब घेते आणि येऊन त्या वणव्यात ओतते. काय तू वेडीविडी झालीस का गं? तुला काही कळतं का नाही? तुझा जीव काय, तुझी चोच काय? तू एवढ्या लांबून पाणी आणणार किती, वणव्यात पडणार किती, तो भिजायचा कधी? जीवानिशी मरशील. काय करतेस तू? तुला गरज आहे काय करायची? त्याच्यावर ती म्हणते, काय ना दादा, उद्या या वणव्याचा इतिहास लिहिला गेला तर त्याच्यात असा उल्लेख होईल की हा वणवा विझवण्यासाठी कोणीच काहीही केलेलं नाही. त्या कोणीचमध्ये मी असावं ही माझी अजिबात इच्छा नाही. कारण कर्मधर्म संयोगाने जर माझे किंवा तर ती म्हणतील की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही काय ठेवलं. जर एवढ्याशा जीवाला ही गोष्ट कळते तर आपण तर माणसं होतो. आपल्याला बुद्धी, युक्ती, शक्ती सगळं दिले देवानी, वाणी दिले, वैखरी दिले. हा संवाद करायला तुमच्याकडे आले. आता कसं आहे ना की आपण म्हणतो की समाजाची खडी थोडीशी बदलत चालली का, आपली मूळ संस्कृती काय होती, आपण कुठे चाललो आहे. तर मी एक छोटीशी गोष्ट सांगते. माझी भाची आहे, छोटी आहे, तर तिला घेऊन मी एकदा किराणा मालाच्या दुकानात खरेदीला गेले. बरं, त्यांच्या 3-4 पिढ्या पुण्यातच राहिलेल्या, शेतीशी, गावाशी, खेड्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे कधी कुक्कुटपालन माहीत नाही, मत्स्यपालन माहीत नाही. त्या दुकानात गेल्यावर तिथे ट्रे होता अंडी विकायचा ठेवलेला, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. आणि पुढे जाऊन 15-20 वर्षांनी काय होईल, यांची मातीशी, निसर्गाशी नाळ तुटत चालली आहे का? यात आपण कृषीप्रधान देश आहे, यांना शेतीतलं जर काहीच माहीत झालं नाही तर यांचं कसं होणार? त्याच्यानंतर आत्ता फेब्रुवारीत आपल्यापैकी खूप जणांनी बातमी वाचली असेल आणि नसेल वाचली तर ह्या बातम्या आवर्जून वाचा की सकाळ आलेली बातमी आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये पुण्यातनं 20 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. मला आज आवर्जून आता आपण हा कार्यक्रम सांस्कृतिक पाहिले, खूप मुली, तरुणी, महिला खूप सस्मित चेहऱ्याने इथे आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करत होत्या. मी आवर्जून हा विषय सांगेन की त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य विलसत होतं हे हयात त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तसंच फुलत राहावं, ही जबाबदारी आपली आहे. म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. तर हा एक विषय होता. मग मनात आलं की ही जर घडी विस्कटते आणि जर दुरुस्त करायची असेल तर काय करावं लागेल. तर जसं आपण म्हणतो की आपलं शरीर जोपर्यंत चलनवलन व्यवस्थित चालू असतं तोपर्यंत आपण त्याची फार फिकीर करत नाही. पण जरा जरी आपण थोडंसं बिघडली घडी की मग आपण थोडंसं आयुर्वेदिक डॉक्टरकडे जा, मग पंचकर्मची उपाययोजना करतो आणि ती गाडी आपली परत रुळावर येते. मग मला कळलं की पंचकर्माने जर तुमच्या शरीराची गाडी रुळावर येते, तुमची दिनचर्या व्यवस्थित चालू होते, तर पंचपरिवर्तन हा विषय आहे. त्याने जर आपण आचरणात घेतलं तर आपली समाजाची घडी पूर्ववत व्हायला काहीच अडचण नाही आहे. कारण पंचपरिवर्तन हा विषय असा आहे, हा आपल्या संस्कृतीतला आहे, हा आपल्या अंगाखाद्यांवरती आपण रुळवलेला, आपल्या रक्तात भिनलेला आहे. वेगळं आपल्याला काहीच करायचं नाही आहे. छोट्या छोट्या करणीय गोष्टी आहेत ज्या आपण सहज साध्य करू शकतो आणि आपल्या पुढच्या पिढीला पोचवू शकतो. पुढच्या पिढीला पोहोचवताना फक्त आपली अडचण सध्या एकच झाली की आपण संवादामध्ये कमी पडतोय. कुटुंब व्यवस्था जी एक उबदार घर पाहिजे, त्यांच्यात एक आपुलकीचे नाते पाहिजे, भावबंध पाहिजे, संवादात मोकळीक पाहिजे,
ती थोडीशी कमी झाली. त्यांना अनेक विभक्त कुटुंब पद्धती, आपल्या नोकऱ्या, चरितार्थाची साधनं आणि थोडंसं मला दुर्दैवाने असं म्हणायला लागेल की आपलं थोडंसं ना लक्ष थोडंसं गोल ज्याला म्हणतो ते फोकस हल्लं आहे. आपण असं म्हणतो की आमच्या मुलांसाठी आम्ही अर्थार्जन केलेलं आहे, त्यांना भक्कम आमच्या अर्थार्जनावर ते शिकत आहेत. त्यामुळे आणि शैक्षणिक प्रगती ह्या दोन गोष्टी स्थितीत तुम्ही असाल, ज्या गोष्टी हव्याशा वाटत असतील, जे आपण करू ते आपल्याला स्वातंत्र्य मिळेल का, हे सगळं आईवडिलांनी केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जे जे काय वाटतं ते मोकळेपणाने आईवडिलांशी बोला. कुठलाही मध्ये आडपडदा न ठेवता आईवडील जितक्या मोकळेपणाने तुमच्याशी बोलतील, जेवढं तुम्हाला समजून घेतील तेवढं बाकीचं कुणीही घेत नाही. दुसऱ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही ठराविक आहेत ना, कोणीतरी खूप चांगलं वाटलं, सतत मदत केली तर आपल्याला वाटतं हा किती चांगला किंवा ही किती चांगली आहे. पण लक्षात घ्या, तुम्ही घरात बसलात आणि तुम्ही एकदा दोनदा तीनदा बसल्या जागून कुणाला घरात म्हणलात पाणी आणून द्या, तर तुमचं भावंड असेल, मैत्रीण असेल, मित्र असेल, एकदा देईल, दोनदा देईल, तीनदा देईल, चौथ्या वेळेला तो म्हणेल तुझं तू ठाणे घे, बिदरवे देणार नाही. असं असताना माझ्या अवतीभोवती माझ्या कुटुंबाच्या बाहेरचा कोण व्यक्ती मला सतत मदतीला उभा आहे, त्याचा हेतू काय आहे, त्याचा परिणाम काय होईल, हे सतत कुठेतरी इथे लगेच लक्षात आलं पाहिजे की इथे काहीतरी गडबड आहे. हे नाही होता कामा. आणि त्याच्यासाठी मी म्हटलं की तुम्ही मगाशी जे मी म्हटलं की मुलींच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्यांचा आत्मविश्वास हे सतत आपल्या प्रत्येक घरातल्या मुलाचं तसंच राहिलं पाहिजे, याची काळजी आपण घेऊ. आणि कृपया तरुणींनो हे तुम्ही पण घ्या, अशी माझी विनंती आहे. पुढचं मी म्हणेन की भ्रमण म्हणजे आपल्याकडे खूप गोष्टी असतात. वास्तुशिल्प आहे, मंदिर स्थापत्य आहे, खूप ऐतिहासिक स्थळ आहेत की आपण मुलांना आवर्जून जनाबाईकडे जातो, सावतामाळ्याकडे जातो, चोखाकडे जातो. वेगळं काहीच गरज नाही आहे समरसता शिकवण्याची. आता त्याच्यातही मी थोडासा मागे जाऊन विचार केला. आपल्याला सगळ्यांना असं थोडं वाचन तर्क केला तर गोष्टी लक्षात येतात. मी जर एखाद्या अनोळखी माणसाच्या समोर उभी राहिले किंवा अनोळखी व्यक्ती माझ्या समोर आली तर मी त्याच्याकडे बघून त्याची ज्ञाती कुठली, त्याचं काय हे मला कळतं का हो? नाही कळत. मी लगेच जज कधी करते, तुमचं आडनाव म्हणजे तुम्ही हे का, बरोबर ना? आडनाव जिथे चिकटलं तिथे तुमची लगेच बुद्धी सुरू होते. पण मुळात आपल्या संस्कृतीमध्ये आडनाव लावायची पद्धत आक्रमणांपर्यंत नव्हती. हा विचार आपण कधी करतो का? मग ती का आली, कोणी आणली, काय उद्देशाने आणली आणि त्याचा परिणाम काय झाले, हा विचार. कुठलाही गोष्ट जेव्हा आपल्या नव्याने विचार समोर येतो ना, तेव्हा हे 5 प्रश्न पहिले तिथे घ्यायचे की आपल्याला गोष्टी बरोबर सुटत जातात. आता मला सांगा की आपल्याकडे मुलांना हल्ली प्रूफ लागतात, सगळं गुगलवर लागतं. आपण म्हणतो की आपल्या देशाची महती काय, ते म्हणते प्रूफ द्या. मला सांगा, आर्यभट्ट आहे, चाणक्य आहे, भृगू आहे, चरक आहे, सगळं गुगलवर आहे. दाखवा त्यांना, आपण वाचू, त्यांना ते दाखवून वाचून की आपल्याकडच्या बुद्धिमत्तेचे ठसे सगळीकडे आहेत. पण ह्या 1100 वर्षांमध्ये आपणच हे सगळं विसरलोय आणि आपण ते वाचायच्या भानगडीत पडत नाही आहे. मग आता ही सगळी जी गोष्ट आहे, ती उदाहरणं आहेत, हे आपल्यापर्यंत का नाही आली? कारण आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये हे कधीच आलं नाही. मग आता त्याच्यावर हा विचार करायचा की का नाही आलं, काय हेतू होता, त्याचा परिणाम काय झाला. मी म्हटलं की कुठलेही 5 प्रश्न प्रत्येक प्रश्नाला लावा की त्याची उत्तरं आपोआप मिळत जातात. आणि आता खूप जणांना असं वाटेल की काय ताई वाचायला सांगतात, आमची वय काय, आता मुलांची लग्न व्हायची वेळ आली, आम्हाला नातवंड आली, आता कुठं वाचते. देवीची उपासना करतो ती सरस्वती देवीची मूर्ती तुम्ही पाहिलं तर तिच्याही हातात ग्रंथ आहे. अजूनही तिचे ज्ञान लालस आहे, ती विद्या घ्यायच्या प्रयत्नात आहे, तर तुमची माझी काय कथा. त्यामुळे आपल्याला वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि एक गोष्ट, आपला इतिहास आपल्याला नीटच माहिती पाहिजे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत आपण नीटच पोचवला पाहिजे. इतिहास आपण विसरलो किंवा चुकलो तर आपला भूगोल नसतो, एवढं नक्की. हे आपण सगळ्यांनीच अनुभवले. दुसरी कुटुंब प्रबोधन हा जो आपला एक विषय आहे, तर कुटुंब बांधून ठेवणं, हे जर मी मगाशी म्हटलं तर मोकळेपणाने संवाद होणं, एकमेकांना थोडा वेळ देणं. आता संवादाला आत्ता जे आपण विषय घेतले त्या भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यात आपण संवाद मुलांशी करू शकतो. गरज आहे ती वेळ देण्याची आणि वेळ हा आपण आपल्या मुलांसाठी काढायलाच हवा आहे, तो दुसरा कोणीही देणार नाही. कारण कसं आहे ना, आपण म्हणतो मगाशी मी जसं म्हटलं की अर्थार्जनाचं आपण इतकं मागे लागलो आहे की मी त्याच्यासाठी भक्कम पुंजी तयार केली तरच त्याचं भवितव्य मोठं होणार आहे. कबीरांनी म्हटलंय, पूत कपूत तो क्यों धनसंचय, पूत सपूत तो क्यों धनसंचय. अहो, मूल चांगलं निघालं तर तुमच्या धनाची त्याला गरज नाही आणि मूल वाईट निघालं तर तुमच्या धनाचा उपयोग नाही आहे. हे तुम्ही वेळेत समजायला पाहिजे.
आपल्या आयुर्वेदाची ओळख तुम्ही मुलांना करून देऊ शकता. त्यांच्या पाककौशल्य, मुलांना आता थोडंसं आवड बाहेरच्या खाण्याची तयार झाली की पिझ्झा खा, बर्गर खा, मग ती थोडी कशी बदलता येईल. तर त्यांना घरात छोटी छोटी कामं द्या. कोथिंबिरीच्या 4 काड्या त्या निवडायला सांगा. ते निवडता त्याचा उपयोग सांगा. मला लहानपणी काहीतरी झालं होतं, माझ्या आजी आजोबांनी मला घरगुती औषधांनी कसा उपयोग झाला हे त्यांना कळू द्या. कुठून तरी आपल्या सगळ्या गोष्टींची, आयुर्वेदाची, आपल्या सगळ्या आहाराची, शास्त्राची ही सगळी ओळख आपण त्यांना करून द्यायला हवी ना. त्याच्यासाठी आपण वेळ द्यायला हवा. आता मुख्य भाषा हा जो भाग येतो ना, तर भाषामध्ये मी असं म्हणेन की तुम्ही आता ऐकलं असेल की मी पूर्वांचलाच्या कामामध्ये आहे. तर पूर्वांचलाचं एक गोष्ट मला असं वाटतं, मला तेव्हा धक्का बसला होता की असं कसं असू शकतं. आताची जी पिढी आहे त्याच्या अलीकडच्या 3 पिढ्या, म्हणजे आता जी 80-85पर्यंतची वयोगटातली मंडळी आहेत तिच्यापासून आत्तापर्यंत तुम्ही जर त्यांना त्यांच्या लिपी सांगितलं तर त्यांना येत नाही. त्यांची लिपी त्यांना माहितीच नाही, कारण ते साहित्य उपलब्ध नाही आहे. ब्रिटिश काळामध्ये सगळं डिस्ट्रॉय झालं आहे. ते इंग्लिशमध्ये लिहितात आणि त्यांच्या पद्धतीने वाचतात. आता आपल्याला वाटतं अरे बापरे असं कसं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आता गुगल व्हॉईस टायपिंग करतोय, ह्याचा परिणाम काय होणार आहे. कालांतराने आपण त्याच दिशेकडे जाणार आहोत का. आपण ज्या ज्या गोष्टी करतोय त्याचा खूप बारकाईने अभ्यास करायला हवा आहे, त्याच्यावर नीट विचार करायला हवा आहे आणि त्याच्यावर वेळीच उपाययोजना करायला हव्या. आता भाषा मुलांची, जर आपली मातृभाषा तर यायलाच पाहिजे. खूप भाषा शिकू देत, काही हरकत नाही, पण माझी स्वतःची जी भाषा आहे किंवा त्या मुलाची जी भाषा आहे ती त्याला यायलाच पाहिजे. आता आपण लहानपणी असताना माणूस हा कुठल्याही वयात गोष्टी बिघडायला असतो, कुठल्याही वयात. आणि आपल्या पिढीच्या लोकांना तर माहीत होतं की आपले घरातले जे कोण असतील, आजी आजोबा, काका काकू, आई बाबा, आपण झोपताना तरी एक गोष्टी, पर्वचा झाल्यावर तरी एक गोष्ट आपल्याला सांगत होते. ते आवर्जून आपण अवलंबू. आपल्याला वेळ नसेल तर आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या वाड्यामध्ये जे कोण ज्यांना वेळ असेल त्यांनी आठवड्यातनं 2दा-3दा सगळ्या मुलांना करून कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी सांगत चला. त्याचं कारण एक आहे, कारणं भरपूर आहेत. एक तर काय आहे, तुमच्या संवादात मोकळेपणा येतो. मुलांच्या तात्पर्य काढणाऱ्या त्यांना विचारायचं तात्पर्य की त्यांच्या विचाराची दिशा आपल्याला कळते, त्यांची भाषा समृद्ध होते. आणि मुख्य म्हणजे मुलांचं काय, कुठल्याही माणसाचा स्वभाव असतो, अमुक एक गोष्ट कर म्हटलं तर ती करत नाही, करू नको म्हणलं ते नक्की करतात. आपणही तेच केलं, काही वेगळं केलं नाही आहे. पण माणूस स्वभाव आहे. तात्पर्यातनं ती जी नैतिक मूल्य त्यांच्याकडे लहान वयापासून झिरपणार आहे ती त्यांना पुढे आयुष्यभर पुरणार आहे. म्हणून गोष्टी जरूर सांगा. निदान आठवड्यातनं एकदा तरी तसं करा. मुलांच्या मित्रमंडळी त्यांना घरी बोलवत राहा. त्यांना विविध विषयांवरती, जसं आत्ता आपण बोलतोय तसे वेगवेगळे विषय आपल्याला वाचन वाढवायला लागेल, त्यांच्याशी याच्यावर चर्चा करा. त्याच्यावर त्यांच्या काही गेम्स घेता येतील का, काही क्विज घेता येतील का, कधीतरी त्यांच्याबरोबर सहभोजन करता येईल का. थोडक्यात त्यांचं आणि आपलं नातं जास्त मोकळं होईल का याचा जरूर विचार व्हायला हवा. आता भूषा हा एक खूप महत्त्वाचा गोष्ट आहे. आता आपण खूप जे सोयीचं असेल अशी वेशभूषा करून नॉर्मली सगळीकडे फिरतो, पण मूळ आपली भूषेची पोशाखाची पद्धत काय आहे. आपल्या भारत हा देश असा आहे की इतका समृद्ध आहे की वेगवेगळे 3 मुख्य ऋतू, 6 उपऋतू, वेगवेगळे कटिबंध, त्यानुसार वातावरण, त्यानुसार पोशाख, अशा सगळ्या अनेक बोलीभाषा, अनेक परंपरा, असा समृद्ध देश आहे. पण निदान माझ्या भागामध्ये जो माझा वेशभूषा आहे ते आम्ही सणावाराच्या दिवशी तरी करू का, आम्ही माझ्या मुलांकडनं ती करून घेईन का, मी त्यांच्यासमोर करेन का. तुम्ही केलं तर मुलं करणार आहेत. मुलं ही स्पंज असतात, तुमच्याकडे बघून ती शिकतात. त्यामुळे त्यांना शिक्षण जर करायचं असेल तर ते आपल्याला अवलंबावं लागेल. हा मुख्य भाग. आणि भूषेमध्येच मी तर जरूर सांगेन की शस्त्र हा भाग सुद्धा भूषेमध्येच येतो. आता शस्त्र म्हणजे काय, तलवार घेऊन आपण सगळीकडे लढायला जाणार नाही आहे, चाकू सुऱ्या घेऊन, पण तुमचा निरीक्षण शक्ती, तुमची सतर्कता, तुमचा हजरजबाबीपणा, तुमच्या नजरेतली जरब आणि सगळ्यात मुख्य म्हणजे स्वयंसंरक्षणासाठी शारीरिक सिद्धता, ही सगळी शस्त्र आहेत आणि ती प्रत्येकाने त्याला धार करत राहिलंच पाहिजे. मला वाटत नाही याच्यात कुणाचंही इथे दुमत असेल. आपल्या पुढच्या पिढीची आपल्याला भयंकर काळजी घ्यायला लागणार आहे. त्या दृष्टीने सतत सतर्क राहणं, त्यांच्याशी संवाद करणं गरजेचं आहे. आणि इथे जे जे तरुण मुलं मुली आहेत त्यांना मी आवर्जून सांगेन, कसं आहे ना, तुमच्या घरातली मंडळी ज्या आयुष्याच्या टप्प्यात ना तो संवाद आपसात किती चांगला राहील याचीही तयारी आपणच करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मला असं जाणवतं की हा पंचपरिवर्तनचा एकूणच जो विषय ना, त्या संत हे थोडक्यात मार्गदर्शन करतात. पुढचा विचार आणि मार्गक्रमण आपण करायचे असते. त्या तुकोबारायांचा एक अभंग माझ्या वाचनात आला. मी फार काही सांगणार नाही, शेवटचे एकच ओळ सांगेन. वाणी पाणी नाणी नासू नये.
3च वाक्य आहेत, पण याच्यात सगळं पंचपरिवर्तन आलंय, काहीही वेगळं सांगायची गरज नाही. आणि आता ह्याच्या पुढे मी सांगेन की आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्याच्या मागेचा काय आठवतंय? काय आठवतंय? कोविड, बरोबर. आता तुम्ही म्हणाल कोविडमध्ये काय नाही ते एवढं आठवण्यासारखं होतं, म्हणजे तो काय चांगला काळ नव्हता. पण एक लक्षात घ्या, प्रत्येक वाईटामध्ये काही चांगलं असतं, ते शोधावं लागतं. त्या कोविडमध्ये तुम्हाला पाण्याच्या प्रत्येक थेंबाची, खिशातल्या प्रत्येक नाण्याची, धान्याच्या प्रत्येक कणाची, आपल्या माणसाच्या प्रत्येक स्पर्शाची, सगळ्याची किंमत कळलेली आहे. कळली ना? प्रत्येकाला कळली. आणि तिथे आपण सामाजिक समरसता दाखवली. आपण प्रत्येक जण एकमेकांसाठी उभे राहिलो. आणि एवढंच नाही तर तुम्ही जे म्हटलं की तुमची धरती इतकी समृद्ध आहे की तुम्हाला पुरून रिसोर्सेस उरले जे तुम्ही इतर देशांना पाठवले. आणि त्या दिवशीपासून आजपर्यंत तुम्ही बघाल तर सगळ्या देशांना, सगळ्या जगातल्या देशांना तुमच्याकडे मान वर करूनच बघावं लागतं. आणि हीच आयडियल सिच्युएशन आहे. म्हणून ह्या ज्या त्यातल्या त्या चांगल्या आठवणी असतात ना, त्या कायम साठवायच्या, आठवायच्या, घोटवायच्या, घडवायच्या, पुढपर्यंत पोचवायच्या. तर ती पिढी नक्कीच सुदृढ आणि भक्कम होईल. आणि मग त्या कणखर मनगटांना हातांवरती आपलं राष्ट्र सोपवताना आपण निश्चितच निश्चिंत असू. आणि मग जगभर मात्र आपल्या देशाकडे बघण्याची भावना ही वंदे भारत असेल आणि आपल्या हृदयामध्ये झंकारत असेल आणि ओठावर उडत असेल, वंदे मातरम, वंदे मातरम. त्यामुळे उद्यापासूनच आपण ह्या सगळ्याची सुरुवात करू अशी मला आशा. धर्माचार्य म्हणून मला बोलवलं. मी सांगितलं आयोजकांना की मी धर्माचार्य म्हणून येणार नाही, मी संघ स्वयंसेवक म्हणून येईन. तर ते म्हणाले की तुम्हाला धर्माचार्य म्हणून बोलवलंय. तर मी म्हटलं मी फार तर धर्माची टोपी घालून येईल. तर खरंच धर्माची टोपी माझ्या डोक्यावर आता आली. शेटे सरांचं आणि खोलेताईंचं फार सुंदर प्रबोधन झालं. आणि मला इथले सांस्कृतिक कार्यक्रम पाहून फार फार दिवसांनी आपल्या लोकांमध्ये आल्यासारखं वाटलं. काही वेळेला बघण्याचे दिवस ठरले, बघण्याचे काहीतरी करण्याचे दिवस ठरले, बघण्याचे काहीतरी करण्याचे, शस्त्र हाती घेण्याचे, शस्त्र हाती घेण्याचे, हिंदू म्हणून लढण्याचे, हिंदू म्हणून लढण्याचे, हिंदू म्हणून लढण्याचे. धन्यवाद मिलिंदजी. संघाचा हा जो 100 वर्षाचा प्रवास, त्याचं सार आपण अतिशय नेमक्या शब्दामध्ये मांडलं, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. इथे सौभाग्यवती कल्पनाताई बहिरट आलेल्या आहेत, नवनिर्वाचित नगरसेविका, त्यांचं स्वागत. स्वतंत्रतेचं हिंदीमध्ये जे भाषांतर करून इथं नृत्य झालं स्वतंत्रता भगवतेचं, तर ते वंदे मातरम हे जसं एका अर्थाने राष्ट्रगीत म्हणून आपण स्वीकारतो, माझ्या मनात असं आलं की हेही राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्याजोगं सहजगत्या स्वीकारण्यासारखं आहे. आणि ते पुढच्या काळात हिंदी असल्यामुळं स्वीकारलं जावं अशी एक इच्छा मनामध्ये निर्माण झाली. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं एक काव्य 5 कडव्यांचं, ते 1925 साली त्यांनी केलं असं जेव्हा मी ऐकलं, तेव्हा संघाची स्थापना देखील 1925 साली झाली याची मला आठवण झाली. आपला देश हा सनातन धर्मानी युक्त असा, आणि त्याला जीवनपद्धतीला हिंदू हे नाव निर्माण झालं.
आणि ही सनातन संस्कृती ही फार फार प्राचीन अशी संस्कृती, आणि कोणतीही संस्कृती जर टिकायची असेल तर ती संस्कृतीमध्ये असलेल्या मंडळींनी टिकवावी लागते. परकीय आक्रमणांमुळं खरं म्हणजे हे सगळं आपलं उद्ध्वस्त झालं. आत्ता मी जेव्हा ऐकलं की पूर्वांचलामध्ये ज्या लिपी होत्या त्या लिपी आता त्यांना माहीत नाहीत, तेव्हा मला फार वाईट वाटलं. तसंच मध्ये एक शास्त्री बुवा मला भेटले, त्यांनी लुप्त झाल्या, त्या आता परत कधी मिळवता येणार नाहीत. जेव्हा सुस्थिती असते देशाची, समाजाची, त्यावेळेला समाज निद्री स्वराज्याच्या स्थापनेचा संकल्प सोडला, त्या आणि ज्या कसबा गणपतीची पुन्हा स्थापना केली, असा उज्ज्वल इतिहास लाभलेल्या या भूमीमध्ये आणि या पुणे शहरामध्ये देखील आताची जर संस्कृती पाहिली तर बरीच बदलत चाललेली आहे. आणि त्यामध्ये संघासारख्या संघटनेनी खरंच संघटित वृत्तीने एकत्रित सर्वांना करण्याची नितांत गरज आहे. मग कधी ते एकत्रीकरण क्रीडांगणावर घडेल, कधी इथं मुलींनी जो नाच केला तर त्या नाचातून एकत्रीकरण घडेल, कधी सैनिकी शिक्षण घेऊन एकत्रीकरण करेल. कोणी आलं तर रायफल महाराष्ट्र राज्यामध्ये तिने बक्षीस मिळवलं आणि आता मला वाटतं की आंतरराष्ट्रीय स्पर्धांची ती मुलगी तयारी करते. तर अशा प्रकारे देखील आपल्या गुणांनी आपल्या देशाची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करणं लष्कराच्या माध्यमातून होईल, सांस्कृतिक माध्यमातून होईल, प्रवचनांमधून होईल, कीर्तनांमधून होईल, शाळांमधून देखील झालं पाहिजे. काही शाळांमध्ये आता प्रार्थना आणि 5-10 मिनटं डोळे मिटून बसा असा प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. कारण शांत बसणं आणि मन शांत करणं ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. अभ्युदय आणि निःश्रेयस जर धर्म म्हटलं तर त्याच्यामध्ये अभ्युदय देखील येतो आणि निःश्रेयस म्हणजे मोक्षप्राप्ती देखील येते. अभ्युदयाच्या आहे तसं जर पाहिलं तर शाळेत जाण्याचा खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि सणासुदीला वापरण्याचे 1-2-3 शर्ट आणि 2-3 चड्ड्या असं जर सोडलं तर मुलांच्या अंगावर याच्यापेक्षा जास्त कपड्यांची गरज नव्हती. आता जर मुलांना मिळत असेल आणि समृद्धी असेल तर ते मिळावं, पण ते विचारासहित मिळावं. जसं खोलेताईंनी सांगितलं की एकत्रित बसून खरंच विचार करण्याची गरज आहे. आणि प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी ज्याला म्हणतात, तर त्याच्यामध्ये आपण इतके सापडलेले आहोत की घरामध्ये कितीही कपाटं केली तरी देखील आपले कपडे त्याला पुरून उरतात. मला आठवतं की आमच्या लहानपणी एक कपाट होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचे कपडे बसत असत. आपला समाज संघटित नसल्यामुळं झाली, तो भाग्योदय. खऱ्या अर्थाने आपण अनुभवायला त्याच्यानंतर जवळपास 80-85 वर्ष जावी लागली. पण
आता मात्र तो सगळ्या अंगाने फुलतो आहे, फळतो आहे असं मला वाटतं. त्यांनी विचार केला की आपल्या एकूण पिछेहाटीचं कारण जर पाहिलं तर आपण संघटित नव्हतो हे आहे. आणि आपण संघटित नव्हतो आणि आपल्या म्हणजे त्याचाच फायदा घेऊन जातीपातींमध्ये विभागणं आणि धर्माला कमी लेखणं आणि जे म्हणजे आम्हाला एक धडा होता, त्या धड्याच्या लेखकाचं नाव तुम्हाला मी सांगत नाही, पण बाबा वाक्यम प्रमाणम किंवा श्रुती स्मृती पुराणोक्त ही आपली अडचण आहे असं त्याच्यात लिहिलेलं होतं आणि शिक्षक आम्हाला ते शिकवत होते. पण खरं म्हणजे श्रुती स्मृती पुराणोक्त ही आपली संस्कृती होती. पण कित्येक वर्ष जसं आमचं शिक्षणाचं धोरणच ठरवणारे त्यांना जी दृष्टी होती त्याप्रमाणे पिढ्यानपिढ्या घडल्या. आणि आता बहुतांशी सर्वोच्च पदावर जे आहेत असे अधिकारी त्या शिक्षणातून तयार झाले. या सगळ्याचे दुष्परिणाम आपण भोगतो आहोत. आता हे कालचक्र बदलेल. परमपूजनीय मोहनजी भागवत असं म्हणाले मध्यंतरी की 20 वर्षांनी तुम्हाला याच्यात बदल झालेला दिसेल. याचं कारण जो आता 30-35 वर्षांचा असेल आणि या विचारांनी तयार होत असेल तो जेव्हा 50शीला येईल तेव्हा तो सर्वोच्चपदी जाईल. आणि खरी धोरणं तशा प्रकारे न बदलणारी आणि वादातीत असणारी अशी तेव्हा तयार होती. धर्म हे केवळ कर्मकांड नाही आहे, तर धर्म ही एक आचरण पद्धती आहे आणि विचार पद्धती आहे. हे संघाने ज्या प्रकारे ठसवलं त्याचं यश आता आपण पाहतो आहोत. असं असल्यामुळं माझ्यासमोर हे हिंदू जागरणाच्या 100 वर्षांची संघ यात्रा हे मासिक हे काय वार्तापत्र मी सहज चाळत होतो तर मी पाहिलं की डॉक्टर हेडगेवार गोळवलकर गुरुजी माझ्या भाग्याने बरं का, डॉक्टर हेडगेवारांनी देह ठेवला तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, पण गोळवलकर गुरुजींचं बौद्धिक ऐकण्याचं भाग्य मला माझ्या लहानपणी मिळालं. पण त्यानंतर बाळासाहेब देवरस पुण्याच्या येरोडा जेलमध्ये त्यांना बंदी म्हणून बाळासाहेबांच्या खोलीमध्ये आम्ही त्यांना भेटायला गेलो. बाळासाहेब देवरसांची आणि फार न कळणाऱ्या वयामध्ये पण तरुण असताना अशी भेट आणि व्यक्तिगत संभाषण माझं झालं. ते एक माझं व्यक्तिगत भाग्य होतं. पण त्यानंतर आलेले जे रज्जू भैया होते, राजेंद्र सिंहजी, इथं सोमवार पेठेमध्ये एका शीख कुटुंबामध्ये 75च्या सोहळ्याकरता म्हणून रज्जू भैया खाजगी कार्यक्रमासाठी आलेले होते आणि त्या सोसायटीमध्ये काही कामासाठी म्हणून मी, माझे वडील, आई, आम्ही सगळेच, मधुराताई, आम्ही गेलेले होतो. तर त्या कुटुंबातून निरोप आला की राजेंद्र सिंहजींनी सांगितले की ज्यांना येऊन भेटायचं असेल त्यांनी येऊन भेटून जावं. त्यांना लोटांगणी जाण्याचं भाग्य त्या कुटुंबाच्या घरात मला मिळालं. त्यांनी थोडक्यात आमची चौकशी केली आणि आमचे मुकुंदराव तापकीर त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ता म्हणून मला बोलवलेलं होतं. पण माझ्या भाग्याने सुदर्शनजी
स्वामींची माझी भेट झाली. तेव्हा ते निवृत्त झालेले होते, पण सुदर्शनजी त्या कार्यक्रमाला आलेले होते. आणि आमचे बाळासाहेब आपटे त्यांचे आणि माझे घरगुती संबंध असल्यामुळं मला म्हणाले की चल सुदर्शनजींची तुझी भेट घालून देतो. तर सुदर्शनजींकडं मी गेलो आणि त्यांनी सांगितलं की इथं ते वाचताय ना तुम्ही की मुख्य वक्ता स्वामी मकरंदनाथ, ते हे स्वामी मकरंदनाथ आहेत. तर सुदर्शनजी माझ्याकडं असं पाहत होते. बाळासाहेब त्यांना असं म्हणाले की अहो हे भगव्या कपड्यातले स्वामी नाही आहेत, हे पांढऱ्या कपड्यातले स्वामी आहेत. पण सुदर्शनजींच्या शेजारी त्यांनी मला कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी बसवून घेतलं. त्यांच्याशी माझी चौकशी केली कोणता संप्रदाय आहे, आणि त्यांना स्वामी स्वरूपानंद माहीत होते पावसचे. आणि माझ्या भाग्याने खरं 4 वर्षांपूर्वी परमपूजनीय मोहनजी भागवत आले आमच्या घरी जेवायला. ते थांबले तर मला असं वाटतं की हे एक प्रकारचं देहाच्या अंगाने भाग्य मला लाभलं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की धर्माचार्य म्हणून बोलायला मी येणार नाही. या कार्यक्रमाबद्दल एक प्रकारच्या नाजूक भावना माझ्या मनामध्ये आहेत. जसं शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं जातं, एक शिवजी न होते तो सुन्नत होती सबकी, असं काव्य रचलं गेलं. तसं जर एक संघ निर्माण झाला नसता तर तुम्ही कल्पनाही करू नका काय झालं असतं. काही सांगता येत नाही. याचं कारण परकीय राज्य सोडून इथून निघून गेले, पण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तेव्हा नाही असं म्हणता येणार नाही. पण खऱ्या अर्थाने धर्मजागरण हे नंतर सुरू झालं, काही काळाने सुरू झालं, आणि कधी सुरू झालं ते तुम्ही आम्ही जाणू. आणि मला बोलण्याची संधी मिळाली, तुम्ही मला दिली, मी त्याबद्दल कृतज्ञ आहे. मला माहीत आहे मी जे कार्य करतो ते थेट संघाचं नसलं तरी देखील पारमार्थिक कार्य आणि एक संप्रदाय मी चालवत असल्यामुळं संघ आता समाजाच्या सर्व अंगात पसरायला लागलेला आहे. दैनंदिन शाखांचं एक महत्त्व आहेच, पण त्याबरोबर जशी अनेक अंगांनी एकत्रीकरणं आवश्यक आहेत, तसं मी करत असलेलं एकत्रीकरणाचं कार्य हेही धर्मकार्यच आहे. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. तसे डॉक्टर हेडगेवार, परमपूजनीय गुरुजी, त्यानंतर आलेले बाळासाहेब देवरस, रज्जू भैया, सुदर्शनजी आणि मोहनजी हे धर्मस्थापनेचं काम करण्यासाठी म्हणून आलेले ईश्वराचे एक प्रकारचे अवतार आपल्याला लाभलेले आहेत. आणि मी माझ्या बोलण्याला सुरुवात करताना स्वामी माधवनाथांचा उल्लेख केला, तर ती एक आध्यात्मिक परंपरा आहे आणि त्या आध्यात्मिक परंपरेचं जतन करण्याची देखील तितकीच गरज आहे. त्याबद्दल आत्ता मी फार बोलणार नाही किंवा बोलणारच नाही असं मी म्हणेन. याचं कारण आत्ता मी तुमच्यासमोर प्रवचन करण्यासाठी बसलेलो नाही आहे, पण या दोन्ही गोष्टी जर एका हातात हात घालून चालल्या तर संघटन आणि त्या संघटन हिंदूंच्या मागं असणारा परमार्थ विचार, या दोन्ही गोष्टी जर एकत्र झाल्या तर या देशाचं, नागरिकांचं आणि आपलं त्याच्यामध्ये कल्याण आहे हे मी निश्चित तुम्हाला सांगतो. त्यामुळं आणि संघ हे पुरेपूर जाणून आहे. संघ कोणत्याही संप्रदायाचा पुरस्कार करत नाही, कारण
हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत आणि सगळे संप्रदाय संघाला मान्य आहेत आणि त्या संप्रदायांना संघ मान्य आहे. संघ आता समाजामध्ये मिसळायची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही प्रक्रिया अव्याहत चालत राहून ती तशी वर्धिष्णू होवो आणि लवकरात लवकर वर्धिष्णू होवो असं. गजाननाला सादर प्रणाम आणि व्यासपीठावरील आणि समोर बसलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आभाराचे भार कशाला, हवेत फुलांचे हार कशाला, शब्द सुमनांच्या गुंफून माला, उभी आहे आभार मानण्याला. औचित्य साधून हिंदू संमेलनाचे, औचित्य साधून हिंदू संमेलनाचे सर्व भगिनी बांधव येथे आले. प्रथम आभार मी मानते आपणा साऱ्यांचे. ज्ञानामृत दिले आम्हास स्वामी मकरंदजी यांनी आणि या ज्ञानामृतात त्यांनी सांगितलं, संघटन गढ़े चलो सुपंत भर बड़े चलो, भला हो जिसमें देश का वो काम तुम किए चलो. या अनुषंगाने संघटनाचं आणि धर्माचं महत्त्व त्यांनी आपल्याला सांगितलं. ज्ञानामृत दिले आम्हास स्वामी मकरंदजी नाथ यांनी. आभार कसे मानू तयांचे, आहोता आम्ही सदैव ऋणी. संघ शताब्दी आहे म्हणून जाणून घेऊया संघ कार्यही. मार्गदर्शन केले श्री मिलिंदजी शेटे या सरांनी. आभार मानते तयांचे मी शब्द सुमनांनी. पर्यावरण रक्षण कुटुंब प्रबोधन, पर्यावरण रक्षण कुटुंब प्रबोधन, स्वबोध समरसता पंचपरिवर्तन. अतिउत्कृष्ट आणि अभिनंदन. आजचा हा कार्यक्रम उत्तम होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व व्यक्तींचे, त्या सर्व मंडळांचे, अनेक मंडळांनी आपल्याला या ठिकाणी मदत केलेली आहे. मदत म्हणण्यापेक्षा या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा कार्यक्रम केलेला आहे. श्री कसबा गणपती देवस्थान, श्री कसबा गणपती मंडळ, नवग्रह मंडळ, केदारेश्वर मित्र मंडळ, जनार्दन पवळे संघ, क्रांतीवीर राजगुरू मित्र मंडळ, थोरले बाजीराव मित्र मंडळ, हनुमान क्लब, तरुण शिवगणेश मित्र मंडळ, विधायक मित्र मंडळ, राष्ट्रीय सातोटी चौक मित्र मंडळ, विजय मित्र मंडळ, विजय अरुण मित्र मंडळ, कष्टाकासार समाज मित्र मंडळ, पेशवे गणपती मंडळ, ऑस्कर मित्र मंडळ, प्रभात प्रतिष्ठान, थोरले बाजीराव मित्र मंडळ, श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ, व्यवहार आळी चौक, श्रीराम अभिमन्यू मंडळ, शनिवारवाडा चौक मित्र मंडळ, भरत मित्र मंडळ आणि प्रकाश मित्र मंडळ या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आज सकल हिंदू समाज आपलं हे संमेलन अतिशय उत्कृष्टपणे इथे आयोजन केलं. त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. हे संमेलन साजरं होण्यासाठी ज्या भौतिक सुविधा लागतात, मग त्यामध्ये मांडव असेल, बैठक व्यवस्था असेल, स्टेज व्यवस्था असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी लाईट आणि साऊंड व्यवस्था असेल, या सर्वांचेही मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणारे श्रीहर्षजी सगरे यांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आज सगळ्या संमेलनाचं आकर्षण ठरलेले अतिशय वैविध्यपूर्ण असे सांस्कृतिक कार्यक्रम. तर हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे अगदी छोट्या वयोगटापासून ते तरुण आणि मध्यम वयांपर्यंत या सर्वांनाही खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता ज्या पसायदानाने होणार आहे ते पसायदान सादर करणारे सर्व गायक मंडळी श्री रवींद्र वडके आणि त्यांचे सर्व सहकारी यांनाही मी धन्यवाद देते. नजरचुकीने कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांनाही धन्यवाद. जय श्रीराम. याच्यानंतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे धन्यवाद की हा कार्यक्रम झाल्यानंतर आत्ताच श्रीहर्षजींनी घोषणा केली की कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होणारच आहे, पण त्यानंतर आपल्या सर्वांना महाप्रसाद दिला जाणार आहे. तर हा महाप्रसाद ज्यांच्यातर्फे दिला जाणार आहे ते दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद.
जय श्रीराम.